मंडळी, घरात, दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या वाईट शक्ती, नजर दोष, नकारात्मकता या सगळ्यांपासून रक्षण होण्यासाठी कोहळा हा दाराला बांधला जातो. कोहळा आणताना तो देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा मिठाच्या किंवा तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. त्याच्या एका बाजूला स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूने ओम काढावं. स्वस्तिक कुंकवाने काढावे आणि ओम हे अष्टगंधाने काढावे किंवा कुंकवाने काढले तरीही चालेल. या दोघांच्या मध्ये खालपासून वरपर्यंत काजळाने रेषा ओढावी. त्यानंतर कोहळा देवघराजवळ किंवा दरवाजाजवळ ठेवून त्याची पूजा करावी. हळदी, कुंकू, अक्षदा, दिवा, धूप हे सर्व दाखवून कोहळ्याची मनोभावे पूजा करावी आणि प्रार्थना करावी की घरात असणाऱ्या वाईट शक्ती किंवा नजर दोष, बाहेरील बाधा असेल किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती घरातून बाहेर जाऊ दे आणि घराबाहेर तो कोहळा चिंकण्यात टांगावा. टांगल्यानंतर कधी कधी तो 8 दिवसातच खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावून घेण्याची क्षमता त्याची संपलेली असते असं मानले जाते. अशा वेळी कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळते. तर मग अशा वेळी कोहळा काढून कचऱ्यात टाकावा किंवा पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं आणि दुसरा कोहळा पूजाविधी करून मग घराबाहेर बांधावा. श्री स्वामी समर्थ.